MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व माईर्स MIT शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांनी भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला पुष्प अर्पण करून दर्शन घेतले व स्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वशांती विहार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवता भवन आणि गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी UPSC, MPSC व इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह व ग्रंथालय, अभ्यासिका यांचा स्थापनेचा संकल्प सोडला. यावेळी दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज डिक्की पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कृत प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा, ज्येष्ठ बौद्ध विचारवंत भंते नागघोष, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रशांत पगारे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर SN पठाण, सम्राट अशोक सेनेचे विनोद चव्हाण, भीमा कोरेगावचे सरपंच विक्रम गव्हाणे व दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्यासहित अनेक नागरिक उपस्थित होते. त्यांनी विजयस्तंभाचे दर्शन घेऊन बुद्धवंदना केली. संपूर्ण जगामध्ये आज युद्ध व तणावाचे वातावरण आहे. अशा वेळी जगाला शांततेचा व मानवतेचा मार्ग केवळ विश्वशांतीचे महान दूत तथागत गौतम बुद्ध दाखवू शकतात. याचाच आधार घेऊन प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी मराठवाड्यातील रामेश्वर रुई येथे भव्य व सुंदर अशा तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनाची स्थापना केली. त्याच आधारे अतिशय भव्य व देखणे असे प्रस्तावित तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वशांती भवन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवता भवन उभारण्याचा संकल्प डॉक्टर कराड यांनी यावेळी केला. मित्र, मी अंतःकरणापासून मनामध्ये जी भावना आहे, हा जो मार्ग आहे विश्व शांतीचा, तुम्हाला आठवत असेल की 2700 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांच्या मुखातून जे पंचशील बाहेर पडलं आणि जे पंचशीलाची जी तत्व त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण जगामध्ये शांती नांदावी, विश्व कल्याण व्हावं, मानव कल्याण व्हावं, या भूमिकेतून त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आणि आता कदाचित संत ज्ञानेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेलं पसायदान, याचा जो संदेश आहे जगाच्या कल्याणाचा, मानवी कल्याणाचा, हा वैज्ञानिक आहे. त्याला लॉजिक आहे, फिलॉसॉफी आहे, सायंटिफिक बेस आहे. अशा प्रकारचे हे सर्व भारतीय संस्कृतीचं एक स्वरूप असलेले विषय आहेत. आणि मला आज खूप आंतरिक समाधान आहे की मी आज या शौर्य दिनाचं शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आमच्या सर्व मित्रांना, आमचे रतन सोनग्रा असतील, मिलिंद कांबळे असतील, SN पठाण असतील, आमचे संजय उपाध्ये असतील, दाते असतील, दोन येऊ शकलो. 1 तारखेला गर्दीमुळे अवघड होतं, परंतु आज योग आला आणि आपल्या सर्वांची भेट झाली. विशेष करून ते जे सरपंच आहेत, ते जे अधिकारी काही सध्या, तर या सर्वांचं मला कल्पना नव्हती. मी फक्त या ठिकाणी आज येऊन अभिवादन करावं, वंदन करावं आणि तथागत गौतम बुद्धाच्या पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव घेतलं महामानव म्हणून जगामध्ये, यांच्या नावाने काहीतरी कार्य इथं उभं राहिलं. तर या स्तंभाचे, या कार्याचे, याचा जो इतिहास आहे, जो भारतीय संस्कृतीचं एक वेगळं स्वरूप दर्शन जगासमोर मांडता येईल का? आणि आपल्याला माहित आहे की आपण आळंदी देव परिषदची स्थापना केल्यापासून की जगामध्ये मनशांती, विश्वशांतीची गोष्ट, विज्ञान, अध्यात्म आणि तत्वज्ञान याचा समन्वय, भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा अर्थ, अध्यात्माचा अर्थ, देव संकल्पनेचा अर्थ, अशा गोष्टीवर चर्चा करत असताना ही सर्व मंडळी भेटली. आणि विशेष करून मला आज आनंद आहे की कांबळे साहेब या ठिकाणी येऊ शकले. तर म्हणजे ते डिक्कीचे अध्यक्ष, संस्थापक, इंजिनियर आहेत, ते फार मोठे अशी माणसंही अचानक या ठिकाणी आली आणि आपण सर्व आलात. आणि हा छोटा विषय, आम्ही फार मोठं काही करणार असा विषय नसतो, पण योगायोगाने माझं जे छोटं गाव आहे मराठवाड्यामध्ये, रामेश्वर रुई नावाचं, त्या गावामध्ये तथागत गौतम बुद्धाच्या नावाने आणि आंबेडकरांचं भवन म्हणून विश्व शांती भवन उभं केलं गेलं.
मोठा इतिहास आहे. तिथं राम रहीम सेतू बांधला गेला, त्या ठिकाणी एक मस्जिद आणि दर्ग्याची उभारणी झाली आणि हिंदू मुस्लिम सर्व जाती जमातीचे मंडळी एकत्र येऊन त्यांच्या हस्ते ही स्थापना झाली. असं कार्य घडल्यामुळे मनात विचार आला की इथं जेव्हा मी मागे आलो आणि संपूर्ण 200 वर्षाचा इतिहास पाहिला, बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीचा आशीर्वाद दिला, जे शब्द उच्चारले, त्याचीच एक पुढची दिशा म्हणजे या स्तंभाच्या ठिकाणाहून या ठिकाणा एक वेगळं स्वरूप याला प्राप्त होऊ शकेल. तर इथं एखादं अशाच प्रकारचं तथागत गौतम बुद्ध विश्व शांती विहार शेजारी असेल तर या स्तंभाला खऱ्या अर्थाने ते वेगळं अभिवादन करण्याचं एक स्थान होईल. विश्व शांतीचा संदेश जगभर पोहोचवण्याचं केंद्र म्हणून उदयाला येईल. आणि त्याच्याही पेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठापासून त्यांचा इतिहास, तर माझं असं मत आहे की बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा हे सर्व नेते असतील, गांधी असतील, यांचा इतिहास आणि त्यांचा संदेश जगभर कसा पोहोचू शकेल. सर्व जग तुम्हाला माहित असावं की सर्व जग भारताकडे 2 नावाने ओळखतं. कुठल्याही पुढाऱ्याच्या नावाने भारताला ओळखलं जात नाही. नंतर आता पुढारी, पण 2च नाव आहे, तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी. महात्मा गांधी आणि बुद्धाच्या नावाशिवाय भारताची जगाला ओळख नाही. तर त्याचं हे अभिवादन करण्याचा हा सोहळा आहे आणि मला खूप समाधान असं आहे की या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने तो बाकीच्या इतिहासात आता पण बोलण्याची काही गरज नाही, पण हा इतिहास घडला कसा, काय झाला ना आता इथून या ठिकाणी असं कसं हे स्वरूप 21व्या शतकामध्ये विवेकानंदांनी भाकीत केलंय की माझी भारत माता 21व्या शतकामध्ये संपूर्ण जगाला सुखाचा, समाधानाचा, शांतीचा मार्ग दाखवेल. ते दिवस आहेत आणि त्याचं निमित्त घडलं असावं की या ठिकाणावर सुद्धा असा बुद्धाच्या नावाने आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काही कार्य इथं उभं राहावं. म्हणजे ह्या समाजाची खरी शोभा, तर शौर्याचा तो आनंद, विजयाची एक वेगळी संकल्पना. आता तो विजय कोणाचा, कधी कोणाचा, याच्याबद्दल चर्चा आपण करत नाही, पण याला एक वेगळं पावित्र्य या स्थानाला प्राप्त होण्याकरता म्हणून संस्थेच्या वतीनं म्हणण्यापेक्षा सर्वांच्या सहकार्यातून माझे शेजारी जे मित्र बसले असे अनेक जण येतील की ज्यांना याच्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. अशा सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी MPSC, UPSC ला जे गोरगरीब पोटकरू विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता एक अभ्यासाचं केंद्र, एक लायब्ररी, एक ग्रंथालय उभं राहावं. आणि ह्या सर्व योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सल्ल्याने, महाराष्ट्र शासनाने याला एक्वायर करण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यांचं कार्य चालू आहे. त्यांच्या सहमतीने, त्यांच्या सल्ल्याने, ग्रामपंचायत विशेष करून जे सरपंच मंडळी आहेत त्यांच्या सल्ल्याने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जर असं कार्य उभं राहिलं तर याचा एक वेगळा संदेश जगभर पोहोचेल आणि विश्व शांतीचं हे सुंदर स्थान बुद्धाच्या नावाने, तथागत गौतम बुद्धाच्या नावाने उभं राहील अशी भावना आहे.